आता वाजले संध्याकाळचे 7 आणि एक अत्यंत म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला दिवस मावळल्यानंतर का होईना बुकिंग मिळालेलं आहे. आपण जाणार आहोत पुन्हा चाकण आणि भरायला आलोय बघा आपण पिण्यात. पिण्यात म्हणजे बँगलोरला अबोली ट्रान्सपोर्ट पासून पिण्या आहे मोजून 10 किलो, परंतु या 10 किलोमीटरला आपल्याला अर्ध्या तासाच्या वर झालंय. आपण 7 वाजता ऑफिस सोडलो होतं, आता 8:15 वाजायला लागली, तरी पण आपण अजून कंपनीत पोहोचलो नाही. पार्टी गडबडवर गडबड करायला लागली, कारण उद्याही तल्या कंपनीला सुट्टी असते. आपला माल पुण्यात खाली होणार आहे सोमवारी. पण एक चांगलं झालं, आपण काल रात्री आलो होतो 9 वाजता म्हैसूरवरनं बँगलोर मध्ये कोहली ऑफिसला. आज आपल्या गाडीला बुकिंग देखील मिळालं. त्या अगोदर तुम्ही हे बघू शकता, बँगलोर मधलं ट्रॅफिक झालंय अर्धा तास. मी एका जागेवरच उभा आहे, आपली गाडी देखील बंद आहे. बघूया आता हे ट्रॅफिक कधी खुलतरी. आपल्या गाडीत आलेली 2 पॅलेट पुण्यामध्ये आपण खाली करणार आहोत महिंद्राला. फर्स्ट टाइम चाललोय आता चाकांच्या महिंद्राला. बघूया किती वेळ लागतो, कारण आपण कधी गेलेलो नाही तिकडं. जे होईल ते चांगलंच होणार आहे आपल्यासोबत. निघायचंय आता आपल्याला. तशीच आपली झोप झाली पूर्ण. आपण आहोत चित्रदुर्गाच्या आसपास. चित्रदुर्गाला जे राजस्थानी ढाबा. रात्री 3 वाजता पोहोचलो होतो. 11 वाजता ऑफिस वरनं निघालो होतो. 9:30 ला कंपनीतनं निघालो. 10 वाजेपर्यंत ऑफिसला आलो होतो. आपल्या फॅमिली ग्रुप मधलेच, युट्यूब फॅमिली ग्रुप मधलेच एक सबस्क्रायबर भेटले होते. त्यांच्यासोबत जेवण केलं आणि सेल्फ मारला. रात्री 11 वाजली होती निघायला. 3:30 पर्यंत गाडी चालवली. चित्रदुर्गात आलो राजस्थानी ढाब्यावरती. झोप झालेली आहे आता आपली. आजचं हे सूर्यदर्शन असंय. आभाळ निघायला लागलं. चला खूप झाली आता झोप, निघूया आता पटापट पुढं. आपण हॉस्पिटलच्या बोगद्यात पुन्हा आलोय. आपण दरवेळेस रात्रीच्याला येतोय या बोगद्यात, नाही यावेळेस आपण दिवसा आलोय स्पेशल तुम्हाला दाखवण्यासाठी. हा आहे बघा डॅम. सध्या पाऊस असल्यामुळे त्या डॅमला पाणी नाही येणार पाहिजे, वाहतोय. वाळू किंवा मातीचा पैसा येणार. तो पलीकडचा जो बारीक टोल नाका आहे, तो बारीक पलीकडचा ते आपण बिजापूर साईडने येताना त्या टोल नाक्यावर येतोय. हा डायरेक्ट गुलबर्गा साईडला चाललाय हा मोठा टोल नाका. आणि हा टोल नाका थोडा फिरून बिजापूर रस्त्यालाच लागणार आहे. चला तर पटापट निघूया. रात्री झोप दाबून झाली बरं का, पण मग तुम्हाला सांगतो लय टाइम झाला राव. पलीकडनं जे ट्रक चालली, ते टेलर जे चाललंय ते त्या बारक्या टोल नाक्यात ना डायरेक्ट 4 नंबर हायवेला लागतो. आपण इकडे चाललोय आता बिजापूर साईडला. जय माता दी. बघा हा दगड कसा ठेवलाय आणि आपण पुढील 15 ते 20 मिनिटात बिजापूर क्रॉस करणार आहोत. सारे जहां से अच्छा हिंदोसिता हमारा हमारा. आपण सध्या आहोत इटकल कर्नाटकामध्ये. आपण सध्या पोहोचलो आहे बिजापूर मध्ये. आज काय इकडे पाऊस नाहीये बरं का. 2:30 वाजल्यात राहो. लय वेळ झाला आहे की नाही. आपण महिंद्राचा माल आणलेला आहे भरून. पार्टीने आता फोन केला ना, मेरा माल गोडाऊन पे खाली होगा, महिंद्रा कंपनी में नहीं जाना आपको. मला बढिया झाला, बढिया झाला. कारवाल्यांची मस्ती कशी खेळाली कुस्ती. इको आणि इकडनं I10. काय म्हणा आता सांगा तुम्ही, काय कोणाची चुकी सांगा. हा रस्ता आहे बिजापूर, उमदी, पंढरपूर, मंगळवेढा. तर तुम्ही आता व्हिडिओ थोड्या वेळापूर्वीच बघितलाय की इको आणि I10 चा समोर ऍक्सिडेंट झाला. त्यात इकोनं डायरेक्ट पलटी मारली. मला काय बोलायचंय की एवढी गडबड कशामुळं. हा ऍक्सिडेंट जो झालाय ना भावांनो, तो हे बघा याला किती गडबड आहे का. अरे तुमच्या पेट्रोल गाड्या आहे म्हणून तुम्ही एवढं का उड्या मारताय. कसली पण गाडी पळवणार का. किमान तुमच्या नाही आमच्या जीवाचा तरी विचार करा. आपण जस्ट उमदीच्या समोर निघालो आहे. आता मंगळवेढा 20 किलोमीटर बाकी राहिलेलं आहे आपलं. त्या अगोदर तुम्ही बघू शकता इकडं ही पाण्याची टाकी गोल राऊंड. आपण हमेशा या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी थांबतोय. पाऊस समाधानकारक झालेला आहे या ठिकाणी सर्वीकडे. ड्रायव्हर लोकांची आंघोळीची व्यवस्था बघितली का. काय करता ड्रायव्हर लाईफ आहे. श्रीमंती आली तर माझा नाही, गरिबी आली तर लाजाव नाही, अशी पद्धत आहे आमच्या ड्रायव्हर लोकांची. आंघोळ वगैरे झालेली. आपण एकदम फ्रेश झालो, कारण की झोप पण येत होती आणि आळस पडलो होता. झाले 3 दिवस झाले होते आपण आंघोळ देखील केली नव्हती. पळपळ मस्त पळतोय. ही आपली गाडी तर काय काल शनिवार होता तर कालच पुसून काढली सगळी. आज काय पुसायची गरज नाही गाडी. चला तर चहा घेऊया. त्यानंतर थोडं राहिलंय 250 किलोमीटर, आणखीन 5-6 मिनिटं गाडी खाली होणार आहे आजच्या आज. त्यामुळे जाणंच आपल्याला पुण्यामध्ये चाकणला. चला तर चहा घेऊया. चहा वगैरे घेऊन झालेलं आहे. पुढच्या प्रवासाला निघायचंय आपला प्रवास बाकी राहिलेला आहे, तो एकदा कम्प्लीट करूया आणि सरप्राईज
उद्या देखील आपण साऊथ लाईनला वापस येणार आहे. कुठं येणार आहे हे मी उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगणार. तोपर्यंत जस्ट इमॅजिन करा आणि कमेंट करा मी उद्या कुठं निघणार आहे ते. पण साऊथ लाईन फिक्स आहे. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात बघा पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पाऊस जेव्हा पडतो ना झाडांचा कलर गडद हिरवा बनतो डायरेक्टली. तुम्ही बघू शकता. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की 15 दिवस लेट का होईना पण थेट आलाय पाऊस. भविष्यवाणी भरपूर अशा झालत्या. पंजाबराव डक साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं हवामानाचा अंदाज घेऊन की बाबा हो 2 महिने सुरुवातीला पाऊस नाहीये. अक्षरशः तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळालं होतं. परंतु एक सुखद अशी घटना म्हणजे गेल्या 4-5 दिवसापासून ढगाळ वातावरण देखील बनत आहे आणि पाऊस देखील पडत आहे. शेतकरी बोलतात ना भारतीय अर्थव्यवस्थेचा पाठीचा मजबूत कणा हा फक्त शेतकरीच आहे. त्यानंतर आपण सर्व ड्रायव्हर बघू शकता असं पूर्ण काळं काळं भंगार आभाळ भरलेलं आहे. पड रे पाण्या पड पाणी पाणी रे कर पाणी पाणी शेत माझं. अत्यंत सुंदर असं गीत गायलं गेलेलं आहे. तो गीतकार कोणी मला तेवढं काही सांगता नाही येणार. परंतु खरंच मनाला लागल असं गाणं आहे. आपण लवकरच पोहोचत आहोत पुण्यामध्ये चाकण या ठिकाणी. बहुतेक रात्रीच गाडी खाली होऊन जाणार आपली. आणि मग तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी बोलल्याप्रमाणे सरप्राईज मी उद्या सकाळी सांगणार तुम्हाला आपण कुठे जाणार आहोत. ते साऊथ लाईनलाच जाणार आहोत. ऍक्च्युअल मी अगोदर व्हिडिओ बनवत नव्हतो लोकांची बघायचो. परंतु अक्षरशः तुम्हाला सांगतो ज्यावेळेस मला रवी भाऊ, सोमनाथ भाऊ, विजू भाऊ, कोकणी कंधार, इस्माईल शेख, निलेश डोंगरे हे मित्र परिवार ज्यावेळेस भेटलेत ना त्यावेळेस कळालं नाही आपण देखील बनवायला पाहिजे. मी संपूर्ण भारत फिरलेलो आहे परंतु त्यावेळेस व्हिडिओ बनवत नव्हतो. आता देखील फिरणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंपल्सरी बघत जावा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, एक शेअर, एक सबस्क्राईब आणि एक हाईपचं बटन नक्की दाबा. ते लोक बोलतात की संध्याकाळच्या वेळेस जर पाऊस सुरू झाला तर तो मुक्कामी असतो म्हणजे रात्रभर चालू असतो. तुमच्याकडे आहे का पाऊस? असेल नसेल तर कमेंट नक्की करा. रात्री 2 वाजता गाडी खाली केली होती चिंबळी फाट्याला. तिथंच झोपलो होतो.